आपली शेती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आता आपण सीताफळ बागेविषयी, सीताफळाच्या झाडाविषयी थोडी माहिती देणार आहे. आता हे सीताफळाचं झाड आहे, हे बांधावर लावलेलं आहे. पण हे बांधावर लावल्या याचा काही प्रॉब्लेम नाही, पण या झाडाची आपण कटिंग व्यवस्थित केल्या गेली नाही. कटिंग व्यवस्थित न केल्यामुळं मग हे झाडाचाही शेप असा झाला. आता बघता तुम्ही, हे नुसतं वॉटर शेड जास्त वाढलेले आहेत आणि झाडाचं हे नुसतं शेगाटीवाने वाढले. म्हणजे कारण आता हे जे खाली जे बघा, आता हे फळे आले त्याला थोडे थोडे. आता हे खाली, आता याने खांट्याला हे केलेलं आहे, आपण लावलेलं आहे. पण हे ज्यावेळेस आता हे झाड आहे, खाली खोड आहे, तर खोड दिसते, या खोडामध्ये खांट्या आहेत. हे आता ह्या कट केल्या नाहीत, हे वाढल्या. आता हे माहिती नसती गावाकडे एवढं माहिती, त्यामुळे आता हे आपण करतानाच कटिंग चुकीच्या पद्धतीने केल्या गेलं. आता हे खोडामधल्या ह्या खांट्या जे आहे हे पूर्ण मोकळं करावं लागते. मोकळं केल्याच्या नंतर आपण इथं हे पूर्ण आता वाढे पण यायला उत्पन्न एवढ्या अशा झाडाला येत नाही. कारण की आपल्या 1-3चा फॉर्म्युला ठेवला तर उत्पन्न वाढतं आणि झाड पण डेअरी झालं. हे झाड इथून आपल्याला कट करावं लागणार, इथून कट करावं लागणार. आणि हे जे वाढलेले आहेत आता हे हे झाड, आता हे वॉटर शेड आहे, ते पण आपले आता उंची खूप झालेली आहे. उंची इथून कट करून इथून कट करावं लागणार. आणि इथून कट केल्याच्या नंतर इथं 2 फांद्या, एक ही फांदी, आता ही फांदी खालून आली, हे आता हे 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 काही कामाचं नाही, हे गर्दा झालेलं आहे, ते हे पण कट करावं लागेल. ह्या फांद्या आहेत आता ह्या साईडने, ह्या फांद्या झाल्या, हे गवत झालं, हे झालं. हे अशा पद्धतीनं मग हे काय होते, कटिंगची माहिती नसल्या अभावी हे असे झाडं हे होतात. मग उत्पन्न वाढत नाही आणि झाड तर खूप वाढते. आपल्या गावाकडल्या माणसाला काय, झाड खूप उत्पन्न होईना, मग टाका कट करून, कट करा, उत्पन्नच नाही. मग आमचे पाहुणे येते बघा, आमचा भाचा आहे, तो पण आला. तो पण आता त्याला आम्ही दोघं बघतोय. तो पण आता रोजगार शौकमध्ये आता त्याचं पण चालू आहेत प्रयत्न. तो पण काही दिवसांना आता रोजगार शौक होईल. म्हणजे असं आवड असली तर होते. आता त्याला पण आवड आहे शेतीची, तर हाय हाय करून टाक बस. तर तो पण माझ्याबरोबर आला, तो पण शिकलेला आहे आणि तो पण शेतीची याची भरपूर आवड आहे त्याला. शेतीची याची करतोय माझ्या. तो पण आता शेतात आलेला आहे. तर अशा पद्धतीने शेतीचे कामं हे टायमिंगवर आणि व्यवस्थित कटिंग केली तर उत्पन्न वाढतं आणि व्यवस्थित हे होते. आता या झाडाची कटिंग व्यवस्थित झाली नाही, ते असं वाढलं, कुठल्याच तालात नाही. 1-3चा फॉर्म्युला, 1-3-2चा फॉर्म्युला असता तर हे झाड पूर्ण डेरेदार झालं असतं. आणि अशा पद्धतीनं मग हे उत्पन्न होत नाही, काय नाही, नुसतं झाड वाढते. तर याची काळजी घ्यावी सर्व शेतकऱ्याने. झाड कटिंग करते वेळेस प्रॉपरली, असे अर्धवट कटिंग केली किंवा असे झाड नुसतं शेगाटीवाने वाढलं तर उत्पन्न वाढत नाही. त्यामुळं याची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.